तेव्हा हा प्रश्न नुसतं इंडिव्हिज्युअल जस्टिसचा नाही आहे, बरोबर. हा एक सामाजिक न्यायाचा विषय आहे. मग फक्त खंडणीचा गुन्हा जर राहिला वाल्मिक कराडवरती, थेट खुनाशी संबंध जोडला गेला नाही, तर मोका लागू शकतो का? अशा केसेसमध्ये तर MCOC लागायलाच पाहिजे असं मला पण वाटतं. आणि अशा केसेसमध्ये बेल पण होऊ नये हे पण एक हे बरोबर. आहे. पण MCOC मध्ये काय होतं की तुम्ही पोलिसांसमोर केलेलं कन्फेशन स्टेटमेंट हे डिरेक्टली हो. अच्छा. ॲडमिसिबल आहे कोर्टामध्ये. ज्या प्रकारचं त्या व्यक्तीचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगण्यात येत आहे, ज्या प्रकारचे बिझनेसेस त्यांचे आहेत, त्याच्यावरून वाटत नाही की हे एवढं मोठी संपत्ती त्यांच्याकडे येऊ शकते. म्हणून मग इथे ईडी येऊ शकतं. ऑलरेडी CID आलेला आहे, ऑलरेडी SIT आहे. बरोबर. त्या गँग्सला आटोक्यात आणण्यासाठी हे ऑर्डिनन्स आणण्यात आलं. आणि मुंडेंनी ऑर्डिनन्स आणलं होतं, हा योगायोगच. हो हो शोकांतिका. शोकांतिका. आणि आता मुंडेंना सर्वात जास्त ऐकावं लागत आहे ह्याच्यामध्ये. नमस्कार, मी प्रशांत कदम. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झाला आणि या महिनाभरामध्ये नेमकं काय काय झालंय आणि काय नाही झालं. खरं तर आत्ता या क्षणापर्यंत अजूनही या केसमधला एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे. तो पोलिसांना सापडलेला नाहीये. वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पोलिसांना शरण आला, पण त्याच्यावरती अजूनही फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. खुनाच्या प्रकरणाशी त्याची लिंक लागणार का हे आपल्याला अजूनही माहिती नाही आहे. त्याच्या पुढं जाऊन मोक्का लागणार का, ज्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेली होती, त्याचंही उत्तर आपल्याला मिळायचं आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे राजकारण होते त्याच्यामध्ये राजीनाम्याची मागणी पण होती. पण चर्चा त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप खूप होत आहेत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये लीगल बाजू नेमकी काय सांगते? आपण ज्या गोष्टी या खुनानंतर बोलतोय त्याच्यामध्ये काही भावनिक मुद्दे सुद्धा आहेत, काही राजकीय हेतू सुद्धा असतीलही, म्हणजे आपण नाकारून चालणार नाही. पण शेवटी या मारेकऱ्यांना जी काही शिक्षा होणार आहे ती कायद्याच्या अंतर्गत होणार आहे. आणि म्हणून कायदा या सगळ्या संदर्भात नेमकं काय सांगतो हे आपण नीट समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या केसची बॅकग्राऊंडसुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊ. आणि वारंवार जी म्हटलं जातं आहे की गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तर ती या केसमध्ये होऊ शकते का? मोक्का लागू शकतो का? आणि जर मोक्का लागणार असेल तर त्याच्या संदर्भातली प्रोसेस काय आहे, या कायद्याचा इतिहास काय सांगतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आज जेव्हा आपण बोलतोय नेमकं त्याच दिवशी या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक लिंक जोडण्यात आलेली आहे, ती म्हणजे ईडीची. PMLAची केस या सगळ्या प्रकरणात का दाखल होत नाही असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2022मध्ये, म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आलेली होती आणि नंतर मे 2024मध्ये एक खंडणीचा गुन्हासुद्धा दाखल झालेला होता. त्यामुळं ईडीचं प्रकरण या सगळ्या केसमध्ये लागू होतं का, हा पण चर्चेचा विषय आहे. आणि हे सगळे कायदेशीर मुद्दे जे आहेत ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण आज अगदी व्यवस्थितपणे शांतपणे ही सगळी केस समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत मुंबई हायकोर्टातल्या प्रॅक्टिसिंग लॉयर ॲडव्होकेट डॉक्टर क्षितिजा वडदकर, ज्या डॉक्टरेट त्यांची विशेष म्हणजे अशाच गुन्ह्यांच्या संदर्भात आहे जे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहेत, मोक्कासारखे. त्यामुळं साहजिक आहे की या विषयावरती बोलायला त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती नाही आहे. सोबत ईडीच्या सगळ्या केसेसचा पण त्यांना खूप मोठा अनुभव आहे. मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे आपण जेव्हा ही केस बोलतोय तेव्हा याच्यामध्ये 2 गुन्हे आहेत, 2 FIR आहेत. एक आहे खंडणीची FIR, एक आहे मर्डरची FIR. आता वाल्मिक कराड ज्याच्याबद्दल लोकांना उत्सुकता आहे की त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होतोय की नाही, तर त्याच्याबद्दल लीगल गोष्टी काय सांगतात, कसा संबंध जोडला जाऊ शकतो का, आणि जर जोडला गेला तर त्याच्या संदर्भात काय शिक्षा होऊ शकते? बरोबर. आता आपण जेव्हा ह्या केसेसमध्ये आपण बघितले की जे आरोपी सध्या सापडलेले आहेत त्या आरोपींचा वाल्मिक कराडशी कसा संबंध होता हे आता SITला CIDला यांच्या इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीजला काय एव्हिडन्स मिळतो, ओके, म्हणजे त्यांचा CDR मिळतो का, त्यांचे कनेक्शन्स कसे लागू शकतात, किंवा अपार्ट फ्रॉम दॅट असं म्हटलं जातं की याचं एक लाईव्ह फुटेज पण आहे. हो, कोर्टात उल्लेख झाला त्याचा. हां, तर मग हे सगळे जे एव्हिडन्स आहे या एव्हिडन्सच्या भरोशावरती हे सगळे जे लोक आहे हे त्याच्यामध्ये परत येऊ शकतात. त्यांच्यावरती जे सेक्शन्स लागायला पाहिजे, जसं खुनाचा सेक्शन झाला, किडनॅपिंगचा सेक्शन झाला, तुम्ही मगाशी विचारला आत्ताच की MCOC लागू शकतो का, हो,
तर MCOCचे बेसिक इन्ग्रेडियंट्स हे आहेत की पहिला जो बेसिक इन्ग्रेडियंट म्हटलं जातं की हे जे सिंडिकेट असतं, म्हणजे हे काही एक नाही आहे, हे सिंडिकेट असतं. मग ह्या सिंडिकेटचा लाईव्हलीहूड याच्यावर आहे का, ओके. हा म्हणजे प्रॅक्टिकल मराठीत मुद्दा आहे. संघटित गुन्हेगारी आपण ज्याला म्हणतो बरोबर. हां. ती याच्यामध्ये दिसतीये का हे त्यांना बघावं लागेल. हो, आणि त्यांचा तो ब्रेड अँड बटर आहे का एक्स्टॉर्शन करणं. बरोबर, म्हणजे प्रॅक्टिकली हे बघितलं जातं. सेकंडली त्यांचे जे कॉमन इंटेन्शन, कॉन्स्पिरसी, मोटिव्ह हे त्याच्यात होतं का हे बघितलं जातं. तर आपली ह्या ज्या 2 इन्व्हेस्टिगेशन मशिनरीज याच्यावरती लागलेल्या आहे, CID आणि SIT पण इन्व्हेस्टिगेट करते, तर ह्यांच्या हातात आता काय काय लागतं हे महत्त्वाचं आहे. ओके. याच्यावरती मला असं वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट, एखादा क्राईम ह्या लेवलवर होतो, जो की एक इंडिव्हिज्युअल लेवलवर नसतो, हा समाजाचा फिअर सायकोसिस आहे की असं कधीच होऊ नये कोणासोबत. हे आपल्या सिव्हिलाइज सोसायटीला वाटत असतं की असं कधीच कोणावर होऊ नये. तेव्हा हा प्रश्न नुसतं इंडिव्हिज्युअल जस्टिसचा नाही आहे, हा एक सामाजिक न्यायाचा विषय आहे. आणि म्हणून इथे असणाऱ्या प्रत्येकाला वाटते की इथे MCOC लागला पाहिजे. MCOC कधी लागेल, जेव्हा आपण लिगली बोलतो तेव्हा MCOC कधी लागेल, तेव्हा जेव्हा की ह्यांचे कनेक्शन्स तसे ह्या याच्यामध्ये दिसतील का, तेव्हा. मग फक्त खंडणीचा गुन्हा जर राहिला वाल्मिक कराडवरती, थेट कोणाशी संबंध जोडला गेला नाही, तर मोका लागू शकतो का? कसं आहे, बॉम्बे हायकोर्टचं फार छान जजमेंट आहे MCOCवर. त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली जी ऑर्गनाइज क्राईमची जी डेफिनेशन आहे तिला खूप वायडर केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नुसतं ऑर्गनाइज क्राईम नाही, नुसतं एक्स्टॉर्शन ऑफ विथ रिलेटेड टू मनी नाही, विथ रिलेटेड टू अदर ऑफेन्सेस ऑल्सो. त्यामुळे ह्याचा स्कोप वाढलेला आहे. आणि अशा केसेसमध्ये तर MCOC लागायलाच पाहिजे असं मला पण वाटतं. आणि अशा केसेसमध्ये बेल पण होऊ नये हे पण एक हे आहे. पण आपण जेव्हा इलिगली विचार करतो तेव्हा MCOCमध्ये ग्राउंड्स टाकावं लागतात की तुम्ही का हे केलेलं आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर काही अथॉरिटीजवळ जर खूप जास्त एव्हिडन्स नसेल आणि अरेस्ट झालं, FIR मध्ये ॲड केलं, आणि त्याच्यामध्ये जर ग्राउंड्स हे केलेले नाही व्यवस्थित, तर त्या बेसिसवरती पण बेल मिळतात आरामात अशा स्पेशल ॲक्ट्समध्ये. तर खूप आपल्या ज्या बॉम्बे हायकोर्टच्या जस्टिस भारती डांगरे आहेत, त्यांनी फार चांगलं जजमेंट दिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एका जजमेंटमध्ये म्हटलं आहे की एखादा माणूस जर तुम्हाला, माझ्यासमोर आता इथे कोर्टामध्ये पिस्तूल मारतोय आणि तो मला दिसला, त्याला एका पोलिसांनी इथल्याच अरेस्ट केलं, तर उद्या तुम्ही मला म्हणाल का की मी ग्राउंड मेन्शन केले नाही म्हणून याला सोडून द्या, जेव्हा की सगळ्यांनी त्याला बघितलंय, त्याचे नंबर ऑफ विटनेसेस आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये जस्ट बिकॉज ऑफ द टेक्निकॅलिटी तुम्ही त्याला सोडून द्याल का? म्हणजे इक्विटी पॉईंट, ज्याला आपण ह्युमन राईट्स पॉईंट ऑफ व्ह्यू जे म्हणतात, असे पण अँगल्स याच्यामध्ये आहे. पण बेसिकली जेव्हा एखादा स्पेशल ॲक्ट येतो, तुम्ही PMLA म्हणा किंवा MCOC सारखा शेड्यूल हे येतो, तेव्हा खूप जास्त वेगळ्या प्रकारचे लिबर्टीज, लॉज आणि स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. फक्त अपेक्षा एवढीच आहे की ह्यामध्ये आपण जे सेक्शन्स आपण बघितले लावलेले, इथं माझ्याकडे आहे. त्याच्या आधी थोडंसं, म्हणजे मॅडम जेव्हा MCOC म्हणतायत तेव्हा त्याचा अर्थ मोक्का आहे, म्हणजे तुम्ही लिगल भाषेमध्ये बोलताय, प्रेक्षकांना कळावं म्हणून मी, कारण तुम्ही शेवटी लिगल भाषेतच बोलाल. पण ही ती FIR आहे, थोडक्यात समजावून सांगा आमच्या प्रेक्षकांना की याच्यात जी कलमं लागलेली आहेत वाल्मिक कराडवरती, ती सगळी BNSच्या अंतर्गत 308 कलम आहे. तर त्याचा नेमका काय अर्थ? नुसतं 308च नाही, 61 पण लागलेला आहे, 103 पण लागलेला आहे, 137(1)A पण लागलेला आहे किडनॅपिंगचा, जो पहिले किडनॅपिंगचा सेक्शन होता. आणि 120B आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 120B आता एक्सेस झालेला आहे. त्याच्यातच उल्लेख, जोड पुरवणीमध्ये मला वाटतं उल्लेख आहे त्याच्यात. तर हे सगळे सेक्शन जे आहे याच्या व्यतिरिक्त अजून किती लोकांना ते ॲड करतात आणि ह्यांची जी लिंक आहे ही कशी लागते. कारण पुष्कळांचा हा एक टेक्निकल विषय बोलला जातो आहे आमच्या लिगल फॅटर्निटीमध्ये की 2 कंप्लेंट्स आहेत बेसिकली. आवादा कंपनीच्या डायरेक्टरने केलेली एक कंप्लेंट आहे जी फक्त एक्स्टॉर्शनची आहे, जे मला वाटतं तुमच्या जवळ आहे, आणि एक दुसरी जी भावानी केलेली आहे, शिवराज देशमुखनी जी केलेली आहे, ती एक कंप्लेंट आहे. तर शिवराज देशमुखांनी जी कंप्लेंट केली आहे
त्याच्यात हे सगळे सेक्शन झालेले आहेत कारण ओके. ते भाऊ आहेत त्याच्यामुळे. आणि एक्स्टॉर्शन मध्ये फक्त 308 बरोबर, म्हणजे सुनील केदू शिंदे जे डायरेक्टर आहेत. डायरेक्टर आहेत, खाजगी नोकरी वगैरे लिहिले, हा तर ते अवादा तिथे कंपनीचे, फक्त त्यांनी एक्स्टॉर्शनचा extortion आहे. फक्त आलेला आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की म्हणजे अशा गुन्हेगारीमध्ये खरं तर बेल नाही मिळायला पाहिजे. आत्ता जी त्याला मिळालेली आहे ती 14 दिवसांची कोठडी आहे. तर आता पुढं काय होणार? म्हणजे ही 14 दिवसांची रिमांड वाढवण्यासाठी अर्थातच युक्तिवाद होतील, पण ती किती वाढवली जाऊ शकते आणि म्हणजे आरोप निश्चितीची जी प्रक्रिया आहे ती आता पुढं नेमकं कसं होणार आहे? म्हणजे बघा आता सध्या काही MCOC लागलेला नाहीये. तो जर लागला तर त्याचे प्रोव्हिजन्स फार स्ट्रिंजंट आहे. तिथे त्याच्यामध्ये बेलचं पण विषय आहे. त्याच्यात 90 दिवस म्हणजे ही जी नॉर्मल स्लॅब जी असते त्याच्यामध्ये फॉलो होत नाही. त्याच्यात स्ट्रिंजंट स्लॅब्स आहे. त्याच्यामध्ये शिक्षा पण मोठी आहेत. ओके. पण ह्याच्यामध्ये ज्या प्रोसेसमध्ये MCOCच्या प्रोसेसमध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्या जाते आणि ज्या प्रकारे एव्हिडन्स ॲक्सेप्ट होतात, म्हणजे नॉर्मली याच्यामध्ये काय होते की तुम्ही पोलिसांसमोर, आता समजा मी अक्यूज आहे आणि मी पोलिसांसमोर जर काही बोलली तर ते एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन होतं, ते कोर्टामध्ये लागू होत नाही. ओके. पण MCOC मध्ये काय होतं की तुम्ही पोलिसांसमोर म्हटलेलं स्टेटमेंट, पोलीस म्हणजे SP लेवलची व्यक्ती, ACP लेवलची व्यक्ती, ह्या व्यक्तीसमोर केलेलं कन्फेशन स्टेटमेंट हे डिरेक्टली ॲडमिसिबल आहे कोर्टामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी मग ह्याच्यामध्ये ॲड होतात. आता बघायचं हेच आहे की MCOC ॲड होतो का, बरोबर. आणि ह्या पूर्ण रॅकेटमधून एक्स्टॉर्शन आपण म्हणजे आता गृहमंत्र्यांनी पण ती सभागृहामध्ये सांगितलं होतं की जर पुरावे सापडले आणि वेळ आली तर ते पण करू असं ते म्हणालेले आहेत. फक्त काय लागेल त्याच्यासाठी? म्हणजे जसं मी मगाशी सांगितलेलं की 2 क्रायटेरियाज आहे. एक तर एक्स्टॉर्शन असलं पाहिजे, एक्स्टॉर्शन मधून झालेला गुन्हा. मग एक्स्टॉर्शन कुठल्याही प्रकारचं असू शकतं. इकडे बॉम्बे हायकोर्ट म्हणतं की ऑर्गनाइज क्राईमचा कुठला पण, म्हणजे नुसतं मनी नाही इश्यू आहे, अजून कुठलं पण दुसरा गेन सुद्धा तुमचा तो स्कोप आहे त्याचा. ऑर्गनाइज क्राईम आहे, लाईव्हलीहूडसाठी, हे जे 2-3 नॉर्म्स जर आपण प्रॉसिक्युशन साईड जर प्रूव्ह करू शकले, तर मी नेहमी ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर आहे त्यामुळे मी मोस्टली प्रॉसिक्युशन साईडने विचार करते. तर हे सगळं जर आपण करू शकलो तर मग MCOC नक्कीच अट्रॅक्ट लागू शकतो. मॅडम, पण आपण जेव्हा मोक्काबद्दल बोलतोय आणि या सगळ्या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते जवळपास 6-7 आहेत. म्हणजे सुदर्शन घोले आहे, त्याच्यामध्ये विष्णू सांगळे आहेत, वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडबद्दल चर्चा खूप होती कारण राईट हँड आहे तो धनंजय मुंडेंचा. जेव्हा मोक्का लागेल तेव्हा एकत्रितपणे या सगळ्यांच्या वरती ती कारवाई होते. कायदा काय सांगतो नेमकं याच्याबद्दल? कसं आहे, याच्यावरती बॉम्बे हायकोर्टचं फार छान जजमेंट आहे. ते म्हणतं की 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये, लॉ पण म्हणतो आणि जजमेंट पण आहे, 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये 2 तरी चार्जशीट असले पाहिजे. ओके. पण जेव्हा प्रश्न येतो की मग सगळ्यांनाच कन्सिडर केला गेलं पाहिजे का, हा क्रायटेरिया सगळ्यांसाठीच लागला 10 पाहिजे? वर्षामध्ये 2 2 वाल्मिक कराडनं खूप पात्रता पूर्ण केलेली आहे. बरोबर. तर आपण जे मगाशी जे नॉर्म्स बघितले 2-3, याच्यासोबत हा एक नॉर्म आहे की 10 वर्षाच्या याच्यामध्ये 2 तरी मिनिमम ऑफेन्सेस रजिस्टर असले पाहिजे. तर विषय हाच येतो की बॉम्बे हायकोर्टाने पुढे म्हटलं आहे की सगळ्यांवरच असले पाहिजे नाही, ह्यांचा जो मुखी आहे याच्या, हा जरी तो क्रायटेरिया फुलफिल करत आहे तर सगळ्यांवरती MCOC लागू शकतो ॲज अ सिंडिकेट. मोक्का संदर्भातले मला इतर काही प्रश्न आहेत थोडेसे इंटरेस्टिंग विचारायचे आहेत हिस्ट्रीबद्दल त्या कायद्याच्या. पण त्याच्या आधी आज जी एक घडामोड घडली की या सगळ्या प्रकरणामध्ये आता ED का नाही असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि त्याच्यासाठी जो कागद दाखवला गेला आहे तो 2022चा आहे की वाल्मिक कराडला EDची नोटीस आलेली होती. आणि त्याच्यानंतर मे 2024मध्ये खंडणीचा गुन्हा याच कंपनीच्या लोकांनी दाखल केलेला होता, अवादाच्या लोकांनी. अपहरण पण झालेलं होतं ज्याच्यामध्ये ते सुनील शिंदेंनी त्याचा उल्लेख पण केलेला आहे FIR मध्ये. प्रश्न आहे की जर EDनं नोटीस पाठवलेली होती, एक कंपनी एक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल करते, तर मग याच्यामध्ये PMLA लागू का होत नाही असा सवाल आहे. आणि राजकीय दृष्ट्या त्यांनी इतर केसेस पण जोडल्या आहेत त्याच्यामध्ये की अनिल देशमुख, मग नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावरती ED इतक्या सहजपणे लागते, इथं का नाही लावली जात? विषय काय, ED ही जी इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी आहे ही सेक्शन 50ची नोटीस पुष्कळ जणांना पाठवत असते. आणि ह्याच्यामध्ये त्यांना जेव्हा जेव्हा एव्हिडन्स मिळतो त्या लोकांना अरेस्ट केल्या जाते. आणि
म्हणजे पहिले इन्व्हेस्टिगेशनमध्ये बोलवलं जातं, आपण बघितलंय. ओके. पण प्रायमाफिसी एव्हिडन्स असावा लागतो. हम्म. आणि ईडीची जी नोटीस मिळाली म्हणजेच अरेस्ट होतेच असं नाही आहे. बर बर. इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आता त्यावेळी त्यांच्या हातात काय एव्हिडन्स लागले हम्म. हा त्या अथॉरिटीजचा तो बरोबर. वैयक्तिक प्रश्न आहे किंवा ओके. त्यांचा आणि प्रोफेशनल हे हां. आहे, अँगल आहे. कदाचित तेव्हा त्यांना तेवढे एव्हिडन्स मिळाले नसतील. बरोबर. दुसरं म्हणजे मनी लॉन्ड्रिंग हा विषय आहे थोडक्यात PMLAचा. म्हणजे त्या पैशांचं पुढे नेमकं काय झालंय, तो कुठं लेअर केला गेलेला आहे, हे सगळे विषय त्याच्यामध्ये येतात. या केसमध्ये तसं काही होऊ शकतं? या केसमध्ये ईडी इन्व्हॉल्व्ह होऊ शकते, कारण ह्याच्यामध्ये खूप सगळं म्हणजे मी टीव्ही वरती पण बघितलं की 150 करोडचं हे म्हणतात आहे की मग हे कुठून आलं, ह्याच्यामध्ये हे ह्याचं लेअरिंग कसं वाईन शॉप्स झालं. किती आहेत, फ्लॅट्स आहेत, बरोबर. जमिनी आहेत. सो PMLA हे इज ऑल अबाउट की तुमचं जे उत्पन्न, जे पैसा तुम्ही आणलेला आहे तो तुम्ही कुठल्या मार्गाने आणलेला आहे, त्याचं तुम्ही लेअरिंग करून आणलंय की तो जेन्युइन मार्गाने आणलेला आहे. आता ज्या प्रकारचं त्या व्यक्तीचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगण्यात येत आहे, ज्या प्रकारचे बिझनेसेस त्यांचे आहेत, त्याच्यावरून वाटत नाही की हे एवढं मोठी संपत्ती त्यांच्याकडे येऊ शकते. म्हणून मग इथे ईडी येऊ शकतं. ऑलरेडी CID आलेला आहे, ऑलरेडी SIT आहे, बरोबर. आणि ह्याच्यात ईडी पण येऊ शकते. हम्म. पण ईडीचे एक वेगळं हे आहे, वेगळं एरिया आहे की शेड्यूल ऑफेन्समध्ये आहे. पण तो फक्त कमर्शियल अँगललाच तो तिथपर्यंतच डिपेंड करेल, तिथपर्यंतच त्यांचे 4 कॉर्नर्स आहेत, ते इकडे नाही जाणार BNS मध्ये. दुसरं अशी एखादी केस की जेव्हा ती खूप जनक्षोभाची केस बनते, सतत चर्चेत असते, तेव्हा एक मागणी लगेच होती की म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या केसमध्ये लिगली तुम्हाला काय दिसतंय, कुठपर्यंत न्याय जो आहे तो दिला जाऊ शकतो आणि मारेकऱ्यांना किती कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते? फाशीची शिक्षेची तरतूद म्हणजे या कलमांच्या नुसार होऊ शकते? आता नवीन कायद्यानुसार जे BNS मध्ये आहे, BNS मध्ये आहे, इवन मोकामध्ये म्हणजे MCOC मध्ये 10 वर्ष आणि अबाऊ आणि किंवा लाईफ इम्प्रोजनमेंट किंवा डेथची पण प्रोव्हिजन आहे. जर प्रूव्ह झालं, एक्स्टॉर्शन, किडनॅपिंग, टॉर्चर. इथे कसं होतं, हा विषय जसं मी म्हटले की भयानक आहे ना ही केस. तशी बघायला गेलं तर नुसतं खून नाही आहे, इथे टॉर्चर आहे, त्याच्यात किडनॅपिंग आहे, आणि कोणाचं आहे, सरपंचाचं आहे. तर ते ऑफकोर्स. ओके. दुसरी एक गोष्ट म्हणजे आता मोक्काबद्दल आपण सातत्यानं बोलतोय, तर थोडक्यात या कायद्याचा इतिहास म्हणजे की, आणि महाराष्ट्रामधल्या अशा काही जुन्या केसेस तुम्हाला आठवत आहेत की ज्याच्यामध्ये हा लागला होता मोक्का असा? हो, पुष्कळ आहेत. स्वर्गीय श्री गोपीनाथजी मुंडेंनी हे ऑर्डिनन्स थ्रू हा आणला होता MCOC. कारण तेव्हा काय झालं होतं की तसं गँगचं जे हे होतं ते जरी संपत आलं होतं तरी पण ते होते ते, आणि त्या गँग्सला आटोक्यात आणण्यासाठी हे ऑर्डिनन्स आणण्यात आलं. आणि ऑर्डिनन्स आणलं होतं, हा योगायोगच. हो हो, शोकांतिका. शोकांतिका. आणि त्याच्यानंतर ह्याचं ऑर्डिनन्सचं ऍक्टमध्ये कन्व्हर्जन झालं, आणि आता मुंडेंना सर्वात जास्त ऐकावं लागत आहे ह्याच्यामध्ये. तर आहे हे त्याचा उद्देशच तो होता की ह्या अशा गँग्स जे समाजामध्ये जो फिअर सायकोसिस तयार करतात त्यांना करप्ट करण्यासाठी. आणि तुम्हाला सांगते हे फर्स्ट टाइम होतं हा ऑल ओव्हर इंडियामध्ये एखादा स्पेशल स्टेट लेवल ऍक्ट म्हणजे ऑर्गनाइज क्राईमला महाराष्ट्रानं वाट दाखवली, महाराष्ट्रात पहिल्यांदा. येस, त्याच्यानंतर बाकी स्टेट्समध्ये आले. आपण आपल्याला UAPA योगीजींचं तर जे बुलडोजर बनतो आपण, त्यांचा तो बरोबर ऍक्ट, तर हे UAPA वगैरे हे सगळे नंतर आलेले आहेत. पहिला जो आहे स्टेट लेवल हा MCOC. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा की म्हणजे महाराष्ट्रानं या सगळ्या प्रकरणामध्ये एक कडक भूमिका घेऊन गुन्हेगारी जगताचं सगळं कंबरडं मोडण्यासाठी हा कायदा आणलेला होता, ज्याची नंतर देशभरामध्ये चर्चा झाली, देशपातळीवरती कायदे आले, आणि आज पुन्हा आपण त्या म्हणजे मार्गावरती आलोय की जिथं आता आपल्याला इतर राज्यांची उदाहरणं द्यावी लागत आहेत. तिकडं कडक कारवाई होते, आपल्याकडं कडक कारवाई का होत नाही असं वाटतंय. थोडक्यात मला असं वाटतं की सगळे प्रश्न क्लिअर झालेले आहेत लिगली. तुमच्याही लक्षात आलं असेल की आपण ज्या गोष्टी बोलतोय त्याच्यामध्ये खरोखर कायदेशीरदृष्ट्या नेमकं काय दडलेलं आहे, आणि हा कायदा समजून घेतल्याशिवाय किंवा याच्यातले बारकावे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला या घटनांचे अर्थसुद्धा कळणं अवघड आहे. बघूयात पुढं नेमकं काय होतंय. आता 1 महिना झालेला आहे,
खरोखर खुणाच्या केसमध्ये वाल्मिक कराडची लिंक सापडते का? मोक्काची जी घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे त्याचं पुढे काय होतं? कारण हे एक एक्झाम्पल सेट करण्याची संधी आहे. कारण या उदाहरणातून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं खंडणी संस्कृती खपवून घेतली जाणार नाही हे दाखवण्याची संधी आहे. ती हे सरकार घेतं का आणि पुढे नेमकी काय कारवाई होती हे बघावं लागेल. मॅडम, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याच्याबद्दल. या मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.